नवरात्र उत्सवात बारामतीत घडली थरारक घटना। 5 जणांवर धारदार कोयत्याने हल्ला। बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे नवरात्र उत्सवानिमित्त ज्योत घेऊन येत असताना टोळक्याने 5 जणांवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले। जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून बारामती तालुका पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटना ही रविवारी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास वंजारवाडीतील दत्त मंदिरासमोर पूजा आणि पारंपरिक वाद्यासह उत्सव साजरा करत असतानाच घडली। पोलिसांनी सदर घटनेची नोंद घेत गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। बारामतीमध्ये काल वंजारवाडी या ठिकाणी 7 ते 8 मुलांनी मिळून 3 ते 4 मुलांना धारदार शस्त्राने आणि चाकूने मारहाण केलेली आहे। त्याच्यामध्ये 5 जण जखमी आहेत। या अनुषंगाने बारामतीमध्ये काल रात्री 109 म्हणजे जुना 307 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोबतच शस्त्र अधिनियम सुद्धा लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये आताच्या वेळी आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। इतर आरोपीची सुद्धा माहिती भेटलेली आहे। आपण 3 टीम तयार करून आरोपी अटक करण्यासाठी रवाना केलेले आहे। या वादाचं मूळ कारण त्यांचा जुना एकमेकांना बघून शिवीगाळ जी काही झाली होती त्याचा मनात राग ठेवून काल त्यांना मारण्यात आलेलं होतं। तर अशा अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मी सर्व लोकांना विनंती करतो की अशा प्रकारचे जे काही जुने वाद असतील तर तुम्ही पोलीस स्टेशनला यावे आणि तुमची तक्रार नोंदवावी, जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई ज्यांनी तुम्हाला शिवीगाळ केली असेल त्यांच्यावर करता येईल। अशा प्रकारचं कोणतेही कृत्य कोणी करू नयेत, अन्यथा त्यांना गंभीर गुन्ह्यांना सामोरे जावे लागेल आणि कायदेशीर योग्य ती कारवाई करण्यात येईल।